नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया हॅलो 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 यांना भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टी प्रवेश करण्याच्या अगोदर ज्यावेळेस त्यांनी तालुका अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती त्यावेळेस त्यांना या सर्कलमधून उमेदवारीची त्यांनी मागणी केली होती आणि त्यांना पक्षाकडे मागणी केल्यामुळे पक्षाला त्यांना शब्द दिला होता. म्हणून भारतीय जनता पार्टीनं या मतदारसंघाचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई दिदी साकोरे बोर्डीकर यांनी मला दुसऱ्या सर्कलमधून उमेदवारी जाहीर केली होती. परंतु मी त्यांना म्हणलं की त्या ठिकाणी वजर सर्कलमधून भगवानदादा वटाणे हे गेले 25 वर्षापासून तुमच्या सोबतचे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची उमेदवारी काढून मला उमेदवारी देणं योग्य मला हे पटत नसल्यामुळं मी या वरुड सर्कलची जबाबदारी घेऊन या इथलचे जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती मेंबर प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी या सर्कलची जबाबदारी आणि भोगाव सर्कलमधून सुद्धा मी त्या ठिकाणी त्याच सर्कलची जबाबदारी आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी माझ्याकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी कुठले किंत परंतु नाही. हे जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये वरुड सर्कलची जिल्हा परिषदची सीट सगळ्यात जास्त बहुमताने लागेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही. जनतेला आपण काय आव्हान करू जनतेसाठी का जनतेसाठी ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे जिल्हा परिषद असते आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा विकास साधला जातो. ग्रामीण भागाचा विकास म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा तसेच जिल्हा परिषदच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत असं समाज कल्याण विभागामार्फत असतील वैयक्तिक ज्या लाभाच्या योजना आहेत आणि त्या योजना या ग्रामीण भागातल्या या सर्कलमधल्या या मतदार राजापर्यंत पोहोचण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्याचं असते आणि निश्चितपणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनाताई असल्यामुळं या मतदारसंघासाठी या सर्कलसाठी ज्या काही लोकांच्या मागण्या असतील, रस्ते असतील, नाले असतील, सिमेंट रोड असतील किंवा जे काही ग्रामीण भागातले MSCBचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न या जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून निश्चितपणे सोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामध्ये काही शंका नाही. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री, आमच्या नेत्या माननीय मेघनादिदी बोर्डीकर, परभणी जिल्ह्याचे भाग्यविधाते, आमचं कणखर नेतृत्व, आमचे मार्गदर्शक माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, मी त्या विश्वासास पात्र ठरलो त्याबद्दल त्यांनी मला वरुड सर्कल जिल्हा परिषदसाठी मला उमेदवारी दिलेली आहे. मागील 15 वर्षामध्ये जी जिल्हा परिषद आपल्या ताब्यात नव्हती, जो विकास खुंटलेला होता आपल्या सर्कलचा, तो विकास पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवलेली आहे. आज आपल्या सर्कलमध्ये विरोधकांना सर्कलचा उमेदवार भेटला नाही, तिथंच आपण विजय झालोत याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आज जे विरोधी पक्षांना राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले तर त्यांचे बंधू या अगोदरही या जिल्हा परिषद सर्कलला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण निवडून दिलेलं होतं, पण त्यांनी निवडून आल्याच्या नंतर या सर्कलमध्ये परत पाऊल ठेवलं नाही. त्यामुळे आता सुज्ञ जनतेला माझी एकच विनंती आहे, आपलं सर्कल OBC महिलेला असल्यामुळं मी आमच्या वहिनी सौ संगीता राजेंद्र थिटे यांना भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळवून दिलेली आहे. तेव्हा मागील सर्व गोष्टीचा अनुभव आपल्या गाठीशी असताना विचारपूर्वक आपण आपल्या सर्कलमधला जो उमेदवार आहे त्या उमेदवार पाठीशी भक्कमपणे उभं राहाल एवढीच मला आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे. मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मायबाप जनतेला व मतदारांना एकच विनंती करू इच्छितो, ज्या उमेदवाराला आपल्या सर्कलमध्ये मतदान नाहीये, ज्या उमेदवार स्वतःचं मतदान नाहीये, अशा उमेदवाराच्या पाठीशी आपण उभे राहू नये. जेणेकरून आपल्याला विकास जर करायचा असेल, आज ते गेल्यानंतर त्यांना दुसरा विषयच नाही सांगायला, जनतेसमोर गेल्यानंतर त्यांना विषय मांडायलाच नाही, कारण मागील 15 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ताब्यात होती. त्यांनी जनतेचा व आपल्या परिसराचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास करण्यावर जास्त भर दिलेला आहे त्यांनी. त्या मागील गोष्टीचा सर्व अनुभव आपल्याला असताना परत ही चूक होऊ नये यासाठीच मी सर्व मायबाप जनतेला परत एकदा विनंती करतो.